काय बोलेल बिचारी. हे सगळं खरं असलं ना शिरीषराव तरी तिच्यासाठी पचवणं फार कठीण आहे. आई, बाबा, आई. राधिका का होऊन बसलं ग. बाबा तुम्ही यावं लागलं शिरीषराव. शिरीषराव म्हातारपणात मोठे आई बाबाची सेवा करतेत म्हणे. इथं पोट्ट्यानं केलेली चूक सुधारता सुधारता आमची पुरेवाट होऊन राहिली. रडू नको, रडू नको माय, रडू नको. शांत हो, आम्ही आहो ना. शांत हो. आई, काय बोल, काय बोल, काही बोलू नको. आम्हाला सगळं समजलंय. आमची चूक झाली. आमच्या पोरावर संस्कार करण्यात आम्हीच कुठेतरी कमी पडलो असू. म्हणूनच हा दिवस पाहून राहिलोय आम्ही आज. गुरुनाथनं तुझ्यासोबत जे काही केलंय ना ते खूप लाजिरवाड आहे. लाज आणली पोट्ट्यानं. स्वप्नात देखील वाटलं नव्हतं का हा असा वागेल म्हणून. खरंच राधिका. शिरीषराव माफ करा मला. बाबा बाबा हो काय करताय तुम्ही? शिरीष, आज तुमच्या बहिणीची जी अवस्था आहे ना त्याला कारणीभूत आमचं पुट्ट आहे. खरं आहे हो शिरीषराव. आम्ही कुठं काय कमी पडलो आम्हाला काहीच कळून नाही राहिलंय. पा आम्ही गेलो होतो त्याला समजा, पण नाही जमलं आम्हाला. पण सुनबाई, तू काही काळजी करू नकोस. आम्ही आहो पुरी. आम्ही अजून जिवंत आहोत. तुझी आणि अथर्वची पूर्ण जबाबदारी आम्ही सांभाळू. चल नागपूरला जायची तयारी करा. चला. काम काऊन म्हणजे त्या बैताळानं तुला घराच्या बाहेर काढलं ना? नाही बाबा. ते आता फक्त रागवले. त्यांचा राग शांत झाला ना आता येतील आणि म्हणतील राधिका चल घरी. बाई राधिका, या अशा धुनकीत नको राहू बरं. आम्ही बोललोय त्याशी. काही कोणाचं ऐकायला तयार नाहीये तो. आम्हालाच ऑफिसातून जा म्हटलं त्यानं. जो पोट्टा आपल्या आई बापाची पर्वा करत नाही तर आपल्या बायकोची पर्वा का करल? फार बदलून गेलाय तो. सुनबाई माझं ऐक. त्या गुरुनाथची आशा सोड. जोपर्यंत त्याला ठेच लागत नाही तोपर्यंत त्याची अक्कल काही ठिकाणावर येणार नाही. माझं ऐक. तू आणि अथर्व चल आमच्या बरोबर. हो अगदी बरोबर. अगं राधिका, तुझं खरं सासर नागपूरलाच आहे. तू तिथंच जायला हवंस. नाही पाले, हे घर तुझं पण आहे. तू वाटेल तेवढे दिवस या घरात राहू शकतेस. त्या भावाला त्याची बहीण जड नाही. बाबा, आई बाबांनंतर तिची जिम्मेदारी माझ्यावर आहे. नाही पण गिरीशराव, मी काय म्हणतो. नाही बाबा, या बाबतीत मी काही काय करणार नाही. माझी बहीण माझ्या घरी राहील बस. आहो पण शिरीषराव, आई, दादा म्हणतो ते बरोबरच आहे.
मला जर माझा संसार वापस मिळवायचा असेल ना, तर मला इथेच मुंबईतच राहावं लागेल. आणि अशी हार मानून नागपूरला परत जाणं मला तरी पटत नाही बा. राधिका बाई ऐक जरा. आई, मला तुम्हीच म्हणाला होतात ना, बाई राधिका स्वतःच्या पायावर उभी राहा, स्वतःचं अस्तित्व जप, परिस्थितीला तोंड दे. आता ती वेळ आली. आता माझी लढाई मलाच लढली पाहिजे ना. मला माझा संसार परत मिळवायचा. आता काही हो, कुठलीही परिस्थिती येऊ, राधिका आपला संसार वापस मिळवूनच राहील. ही सेल्फी काढूया. आता लगेच अपलोड करते. झालं तुझं? नाही, सेल्फी अपलोड करणं वगैरे सगळं झालं. शनाया जरा स्वस्त बसू दे ना माणसाला. काय चाललंय? काय झालं बेबी? डिनर करताना पण मूड ऑफ होता तुझा. इज एनिथिंग रॉंग? काही झालेलं नाहीये. जरा स्वस्त बसू दे ना माणसाला. माणूस काय मूड मध्ये असतो आणि तुझं काय चाललंय? आज आई बाबा आले होते. जाम संतापलेत माझ्या. काय वाटेल ते सुनावलं त्यांनी मला. एवढंच ना? अरे मग एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. तसेही आई बाबा तर राधिकाच्या साईडनी असणार होते ना. ठीक आहे गॅरी, दुर्लक्ष कर तू, जाऊ दे. हा, दुर्लक्ष कर. तुला म्हणायला काय जाते? नाही, तू आरामात आहेस ना इथे. तुला माहितीये की मी काय टेन्शन मधून जातोय ते? इथे ते सोसायटी वाले सारखे येऊन टोचून टोचून डोकं खातात माझं. त्याच्यामध्ये आई बाबा सुद्धा. आता इतकं ऐकवलंय त्यांनी मला. काय चाललंय ना मला काहीच कळत नाही. जो येतो तो एकतर मला बोलून जातो, नाहीतर टोमणे मारून जातो. काय सहन करतोय माझं मला माहितीये. म्हणे दुर्लक्ष कर. ओरडू नको ना. ओरडत नाहीये शोना, पण प्लीज ट्राय टू अंडरस्टँड माय सिच्युएशन. हो, राहू दे. तुला काय वाटतं सगळे फक्त तुलाच ओरडतात का? मला कोणी काहीच बोलत नाही. ती भक्ती इतकं बोललीये, मला इतकं बोललीये माहितीये तुला, आणि मला तिला काहीच बोलता आलं नाही. कारण घर तिचं आहे ना. एकतर ती बोलायला लागली ना की एक 5-5 मिनिटं बोलते माहिती, आणि अर्ध तर मला कळतही नाही. त्याच सोसायटीतले लोक ते तर मला इतके सुनावतात, यू डोंट इवन नो व्हॉट दे टॉक बिहाइंड माय बॅक. नाही, जाऊ दे. एक तर माझा जॉब गेलाय, मी दिवसभर घरी असते, इतकं बोर होतं माहितीये मला. मी वाट बघते ना कधी संपतात प्रॉब्लेम्स याची. ए बच्चा, शांत हो ना. हा, प्लीज काम डाऊन.